अधिकाऱ्यांसोबत आता पाहणी केलेली आहे रस्त्याची, पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। त्याच्यासाठी आता आम्ही आवाज उठवलेला आहे आणि लवकरात लवकर हा रस्ता चांगला कसा करता येईल आणि व्यवस्थित लवकर येणाऱ्या काळात लवकर हा रस्ता पूर्ण होईल याची खात्री करून देतो नागरिकांना। आणि व्यापाऱ्यांना याच्या काही त्रास होणार नाही। धुळीचं खूप जे साम्राज्य पसरलंय त्याच्यासाठी मी आताच ऑर्डर दिलेली अधिकाऱ्यांना की पाणी मारण्यात यावं, त्याच्याने धुळीचं जे साम्राज्य पसरलेलं आहे ते थोड्या प्रमाणात कमी होईल आणि लवकरात लवकर रस्ता बनावा ही ऑर्डर मी दिलेली अधिकाऱ्यांना। पीडब्ल्यूडीचे अधिकारी उपस्थित होते, आता त्याची काय चर्चा झाली का? पीडब्ल्यूडी खात्याचे अधिकारी उपस्थित होते, त्याच्यावर काय चर्चा झाली का? चर्चा केलेली आहे, त्यांची आता मीटिंग घ्यावी लागणार आहे। सगळे अधिकारी येतील, त्यांच्यासोबत वरिष्ठ पण बसतील, मी स्वतः पण बसेल आणि त्यांचे पॉइंट्स आमचे पॉइंट मॅच करून लवकरात लवकर काम किती फास्ट करता येईल ते बघण्यात येईल। मधील हा कल्याण बदलापूर रस्ता, हा रस्ता आमच्या उल्हासनगर महानगरपालिकेचा अति महत्वाचा रस्ता। हा रस्ता 40 वर्षापूर्वी बनवला गेला। 40 वर्षानंतर जे स्टेट पीडब्ल्यूडीने हे काम, या कामाचं टेंडर काढलं, 67 कोटी रुपये या रस्त्यावर खर्च केले, खर्च करण्याचं काम सुरू केलं। या कामाचं जर आपण पाहिलं, काम निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि हे काम रस्त्यावर रस्ता बनवल्यामुळे नागरिकांच्या दुकानामध्ये पाणी जाणार आहे, नागरिकांना, व्यापाऱ्यांना, खास करून व्यापाऱ्यांना नाहक त्रास होणार आहे आणि या त्रासाला जबाबदार असणार आहे स्टेट पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट आणि आमच्या महापालिकेचं प्रशासन। या प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे होतं। रोड जरी स्टेट पीडब्ल्यूडीचा असला तर पण जबाबदारी शहराची महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाची होती, त्यांनी लक्ष दिलं नाही। महापौर झाल्या इथल्या नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्या, प्रवाशांनी तक्रारी केल्या आणि आज महापौरांनी हा रस्ता बघण्याचं पाहणी केली। आम्ही सर्व रस्ता पाहत असताना 100 फुटापर्यंत जरी एक रस्ता बरोबर नाही, 100 फुटापर्यंत रस्ता असा एकही सरळ नाही की चांगल्या पद्धतीचा, चांगल्या दर्जाचं काम झालेलं आहे। रस्त्यावर क्रॅक केलेले आहेत, रस्ता खालीवर आहे। या बाजूचे जे रस्ते आहेत, आता शिवाजी चौकात आपण उभा आहे, महाराजांचा पुतळा आहे, महाराजांच्या पुतळ्याची दुरावस्था झालेली आहे। कोणती गाडी तिकडून आली मागून, रोज दर दिवशी कुठली ना कुठल्या गाडीने ते अपघात होणार आहे। महाराजांच्या पुतळ्याची नासधूस होणार आहे। महाराजांचा पुतळा इथे या शहरामध्ये सुरक्षित नसेल तर त्याची जबाबदारी प्रशासनाची, प्रशासनाने हलगर्जीपणा केलाय।